नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. समोरच्या गाडीला ओव्हरटेक करत असताना पावसाच्या पाण्यात दुचाकी स्लिप झाली व या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात चाकण एमआयडीसीमध्ये महाळुंगे गावाच्या हद्दीत चाकण तळेगाव रस्त्यावर घडला आहे. अल्लाउद्दीन मोहम्मद मोमीन, वय वर्ष 38, राहणार महाळुंगे असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. समोरच्या गाडीला ओव्हरटेक करत असताना पावसाच्या पाण्याने दुचाकी स्लिप झाली. दुचाकीस्वार दूरवर घसरत गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात महाळुंगे या ठिकाणी तळेगाव चाकण रोडवर घडला आहे. तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. आमच्याकडे भांडी साफ करण्याची पावडर असल्याचं सांगून दोघा भामट्यांनी एका महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून गळ्यातील 2 तोळ्याचे सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी ताब्यात घेऊन ते दोघे जण पसार झाले. याबाबत महिलेने खेड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे. वाळद तालुका खेड येथील जिजाबाई तुकाराम पोखरकर शनिवारी दिनांक 13 जुलै रोजी सकाळी या घरासमोर भांडी घासत होत्या. दरम्यान 2 अज्ञात भामट्यांनी भांडी पितांबरीने घासून देतो असे म्हणून पोखरकर यांचा विश्वास संपादन करून गळ्यातील 2 तोळे वजनाचे दागिने घेऊन ते दागिने एका ग्लासात टाकून त्यामध्ये लाल रंगाचे औषध टाकून व नंतर एक पातेले घेऊन त्यामध्ये पाणी टाकले. त्यात सुद्धा लाल रंगाचे पाणी टाकून दागिने पाण्यामध्ये टाकले आहे असे भासवले. हे पातेले गॅसवर ठेवून अर्ध्या तासाने गॅस बंद करून दागिने घेण्यास सांगितले. थोड्या वेळाने पोखरकर यांनी पातेल्यामध्ये हात घालून पाहिले असता त्यांना दागिने पातेल्यात मिळून आले नाहीत. तर खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे खेड तालुक्यातील शेतकरी चिंतेमध्ये होते. पण आता वरुणराजाची कृपा झाली असून शनिवारी 13 जुलै रोजी सकाळपासूनच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी तालुक्यात सर्वदूर कोसळत आहेत. सकाळपासून पावसाळी वातावरणाचा अनुभव खेड तालुक्यात ठिकठिकाणी येत आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत चांगला पाऊस झालेला नाही. परिणामी शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला नाही, पण आता पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. शनिवारी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत ठिकठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत होती. पावसाने पालेभाज्या मातीमोल. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये मेथी कोथिंबिरीचा दर अवघ्या 5 रुपयांवर आलाय. शनिवारी दिनांक 13 जुलै रोजी सकाळपासून झालेल्या पावसाने पालेभाज्यांची मोठी आवक बाजारात झाली आणि दरात मोठी घसरण झाली आहे. मेथी कोथिंबीरला चाकणमधील किरकोळ बाजारात 5 ते 10 रुपये जुडी, तर घाऊक बाजारात 2 ते 5 रुपयापर्यंत जुडी मिळत आहे. व्यापाऱ्यांच्या मते मागील महिन्याच्या तुलनेत सध्या कोथिंबीरचे उत्पादन दुपटीने वाढले आहे. अचानक पडलेल्या कोथिंबीरच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्यांनी कोथिंबीरीचे व पालेभाज्यांचे उत्पादन परवडत नसल्याने भाज्या शेतात सोडून देणार असल्याचे सांगितले आहे. पालेभाज्या व तरकारी माल पावसात भिजल्याने त्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याचे अडते व व्यापाऱ्यांनी सांगितले. पावसामुळे मार्केटला गिराईक राहिले नाही, त्यामुळे बाजार भाव फार ढासळले. सगळे माल ढासळले. टोमॅटो झाले, कोबी, फ्लावर, फक्त कोबीलाच बाजार राहिलेले आता. बाकी वांगी, करेला, लिंबू, तुमचं तुम्हाला सांगतो दोडके, हे बाजार फार उतरलेत आणि अर्धे बाजार झाले. बरं त्याचे 50चा बाजार 40 वर आला, 40चा बाजार 30 वर आला आता. आणि टमाट्याचे बाजार तर 60चे बाजार 40 रुपयावर आलेत फार. ही पावसामुळे एवढी घसरण झाली आहे बाजाराची. आज शनिवार असल्यामुळे, आज पावसाच्या वातावरणामुळं सगळे बाजार भाव कमी झाले. शिमला 400-300 रुपये बाजार, वांगे 20 रुपये 30 रुपये बाजार, फ्लावर 15-20, काकडी 10 रुपये 15 रुपये बाजार, दोडके 30 रुपये 40 रुपये, कारले 30 रुपये 25 रुपये, मिरच्या 20 रुपये 25 रुपये 30 रुपये बाजार. सगळे बाजार मालाची आवक पावसामुळं जास्त आलेली आहे. भाव सगळे कमी झाले. मालाची आवक वाढल्यामुळं बाजार कमी झालेत. पाऊस असल्यामुळं गिराईकचा परिणाम झाला आहे. आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. एकूणच पंढरपुराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वातावरण अधिकच भक्तिमय होत चालले आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यापूर्वीच राज्याच्या कानाकोपऱ्यातील असंख्य दिंड्या पंढरपूरच्या जवळ दाखल होऊ लागल्यात. आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरला पोहोचू लागले आहेत.
फलटण ते माळशिरस वेळापूर मार्गे खेड तालुक्यातील अनेक दिंड्यांचा पंढरपूरकडे पोहोचू लागल्या आहेत. चाकणमधील दिंडी क्रमांक 115 मधील सर्व वारकरी भक्तिमय वातावरणात वेळापूर येथून आज पुढे मार्गस्थ झाले. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येत असलेल्या दोन्ही मुख्य पालख्या सोलापूर जिल्ह्यातून पुढे मार्गस्थ होत आहेत. चाकण MIDC मध्ये महाळुंगे तळवडे रस्त्यावर आवाज माल वाहतुकीचे कंटेनर खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कडेला उभे करण्यात येत आहेत. त्यामुळे एकीकडे वाहतुकीला अडथळा आणि अपघातांना निमंत्रण मिळत आहे. अवजड माल वाहतूक करणारे ट्रान्सपोर्ट चालक आणि वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या प्रशासनाच्या अर्थपूर्ण तडजोडीमुळे या प्रकारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असून यामुळे अनेक निरपराध अपघातांच्या दाढेत येत आहेत. चाकण शहरातील महात्मा फुले नगर येथे नवीन कॉन्क्रीट रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याची बाब समोर आली. ठेकेदार याने रस्त्यावरील मुरुम माती न काढल्याने रस्त्यावर चिखल झालाय. विद्युत प्रवाह सुस्थितीत न करणे, सांडपाणी विषय न सोडविणे, खंडोबा माळ रस्ता चौक कॉन्क्रीट न टाकणे तसेच उर्वरित राहिलेले कॉन्क्रीट काम न करणे अशी कामे सोडून ठेकेदार याने पोबारा केल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. ठेकेदार याने 2 महिन्यापूर्वी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत हे कॉन्क्रीट काम चाकण नगर परिषद मार्फत केले. मात्र या रस्त्यावर मोठ्या भेगा पडण्यास सुरुवात झाली असल्याने स्थानिक नागरिक व भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र गालफाडे यांनी याबाबत नगर परिषद प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजनेअंतर्गत महात्मा फुले नगर या ठिकाणी आम्ही सिमेंटचा रस्ता मंजूर केला होता. पण तो रस्ता कॉन्क्रिटीकरण करत असताना कॉन्ट्रॅक्टर याने कसल्याही प्रकारचं लक्ष तिथं दिलेलं नाही आहे. रस्ता होऊन 2 महिने झाले आहेत, पण रस्त्याची अवस्था दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला पाणी साचलंय, पाण्याचा निचरेल अशा प्रकारची कोणतीही सोय त्यांनी केली नाही आहे. आणि रस्त्याची अवस्था पाहता रस्त्याला आताच भेगा पडायला लागल्यात. तर माझी COना विनंती आहे की CO ह्या कॉन्ट्रॅक्टरवरती तुम्ही तात्काळ कारवाई करा. आम्ही कोणत्याही प्रकारचा ह्या कॉन्ट्रॅक्टर यांच्याखाली मिंदे नाही आहे. कोणत्याही कमिशनच्या याच्यामध्ये भानगडीत आम्ही कधी पडत नाही. त्यामुळे ह्या कॉन्ट्रॅक्टरवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि त्या रस्त्याचं व्यवस्थित अशी सुधारणा त्या रस्त्यामध्ये केली गेली पाहिजे. नागरिकांचा तीव्र संताप आहे. जर आपण काही कायदेशीर कारवाई केली नाही तर आम्हाला ठिय्या आंदोलन आपल्या नगर परिषदेसमोर करावं लागेल. आळंदी येथील धाकडी पादुकाजवळील पेट्रोल पंपासमोर आळंदी पुणे रस्त्यावर एका चेंबरचे पत्र्याचे झाकण दुरावस्थित आहे. त्यावरून वाहने जाऊ नये यासाठी चेंबर शेजारी बॅरिगेट लावले आहेत. परंतु त्या बॅरिगेटमुळे या भागात रस्ता अरुंद पडतो आहे. चाकणमधील श्री शिवाजी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आरती मनोज थोरात हिने CA परीक्षेत यश मिळवले आहे. आरती हिचे शालेय शिक्षण चाकण येथील श्री शिवाजी विद्या मंदिरात झाले होते. अशोक सहकारी बँकेचे चाकण शाखेचे शाखाधिकारी मनोज थोरात यांची ती कन्या आहे. खेड तालुक्यात बहुळ येथे गाव कमान उभारण्यात आली आहे. याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकोर, बाजार समितीचे संचालक विजयसिंह शिंदे, सागर मुर्हे व बहुळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाडा गावचे युवा कार्यकर्ते अक्षय मोळूक यांची वाडा कडूस जिल्हा परिषद गटाच्या युवासेना उपतालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र शिवसेना संपर्क प्रमुख इरफान सय्यद यांच्या शुभ हस्ते देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, धनंजय पठारे, विजयसिंह शिंदे आदी उपस्थित होते. पुणे नाशिक महामार्गावर चाकण या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. महामार्ग समन्वयक दिलीप मेदगे वारंवार काम होणार असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र काम सुरू होत नाही. नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील निकाल लागल्यापासून खेड तालुक्यातील गावांच्या दौऱ्यावर आलेले नाहीत. महामार्गाच्या कामासाठी काय पाठपुरावा सुरू आहे हे खासदार कोल्हे यांनी जनतेला सांगण्याची गरज आहे. चाकण शहर आणि औद्योगिक भागात शनिवारी 13 जुलै रोजी पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळालं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 13 जुलै 2024 रोजी कांद्याची 2000 पिशवी आवक होऊन कांद्याला 2 ते 3 हजार रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाला. बटाट्याची 5000 पिशवी आवक होऊन बटाट्याला 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाल्याचा बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आला.
खेड तालुक्यातील विविध प्रशालांमध्ये पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. थिगळस्थळ, काळेचीवाडे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहकड व अंगणवाडी येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. थोडक्यात मुलांच्या या पालखी सोहळ्यावर नजर टाकूया. खेड तालुक्यातील माऊली सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वाघू या गावातील कातकरी वस्तीतील गरजू नागरिकांना मोफत कपडे वाटप करण्यात आले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.